नवापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 मधील लाखानी पार्क परिसरात आज एक घटना घडली। मोकाट कुत्र्यांनी लहान मुलावर हल्ला केलेला आहे। नवापूर मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातून बालकाची सुखरूप सुटका, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सुपरफास्ट तत्परतेचे कौतुक। नवापूर शहरातील लखानी पार्क परिसरात खेळणाऱ्या 2 लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली। मात्र येथील एक जागरूक नागरिक आणि पालिकेच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। या घटनेत परगावी असूनही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी दाखविलेल्या कर्तव्याची व धाडसी नागरिकाच्या प्रसंगावधानाची परिसरात चर्चा होत आहे। नेमकी घटना काय? लखानी पार्क परिसरात 2 मुले खेळत असताना अचानक काही मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। मुलांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील रहिवासी साजिद लतीफ शाह यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। आपल्या जीवावर उदार होऊन त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले आणि दोन्ही मुलांना सुखरूप वाचविले। परवानगी असूनही हलविली सूत्रे। साजिद शाह आणि तात्काळ नगराध्यक्ष जयवंत जाधव यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली। विशेष म्हणजे नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे दोघेही देवदर्शनासाठी परगावी होते। मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पालिकेचे नवनियुक्त कर्मचारी सागर सोलंकी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। कर्मचाऱ्यांची त्वरित कारवाई। वरिष्ठांचे आदेश मिळताच कर्मचारी सागर सोलंकी यांनी कोणतेही वेळ न दवडता थेट घटनास्थळ गाठले। त्यांनी अत्यंत वेगाने कारवाई करत परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला। नागरिकांकडून कौतुक। लोकप्रतिनिधींची तत्परता, नागरिकांचे धाडस आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ कारवाई यामुळे लखानी पार्क परिसरातील नागरिकांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। अशा प्रकारच्या कामामुळे पालिकेच्या कारभारावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले। बातमी संकलन सोहेब शेख, लोकपुढारी न्यूज चॅनल। मैं लाखानी पार्क का रहवासी साजिद लतीफ शाह। आज मेरे आंगन में छोटे बच्चे खेल रहे थे। अचानक उन बच्चों पर भटके कुत्तों ने हमला किया और बच्चों की चिल्लाने का आवाज़ सुनकर मैं घर के बाहर निकला तो बच्चे रोकर भाग रहे थे। मैंने तुरंत कुत्तों को हकाला और तुरंत हमारे नगर अध्यक्ष साहब जयवंत नाना उनको फ़ोन किया। वो देवस्थान पर थे। बाहरगाव होने के बावजूद उन्होंने फ़ोन रिसीव किया और उन्होंने तुरंत इस कार्रवाई को अंजाम देने के लिए हमारे नगर पालिका के कर्मचारी अजय सागर सोलंकी को फ़ोन किया और वो आज उनका नगर पालिका में पहला दिन होने के बावजूद वो तुरंत घटनास्थल पर पहुँचे और घटनास्थल पर पहुँचने के बाद उन्होंने सब जायज़ा किया और तुरंत शाम में इस काम को पूरा करने के लिए हमको वादा किया।